नमस्कार. कसे आहात सगळे? आपण काही आसनं बघणार आहोत. अगदी 10 मिनिटात करता येतील अशी आहेत. व्हिडिओ एका बाजूला सुरू ठेवून तुम्ही फक्त मी सांगितलेलं ऐकलं तरीसुद्धा तुम्हाला खूप सहजपणे करता येतील अशी काही आसनं आहेत ही. तर सर्वप्रथम आपल्याला पोटावर झोपून घ्यायचं आहे आणि पायातलं अंतर कमी करून घ्या. कपाळ जमिनीवर टेकवून घ्यायचे. दोन्ही हात आपण घेणार आहोत छाती शेजारी. भुजंगासनाचे 3 प्रकार आहेत हे. पहिला प्रकार, हात छाती शेजारी घ्यायचेत आणि हात कोपरातून वाकलेलेच आहेत बघा. पायातलं अंतर कमी करून घ्यायचे. जर अंतर झाला असेल तर सावकाश होल्ड करायचे. पहिल्यांदाच करतोय तर लगेचच सोडायचे आसन. कपाळ जमिनीवर टेकवायचे. हात शरीराच्या बाजूला. पुन्हा एकदा हेच आसन आपण नीट करूया. कपाळ जमिनीवर टेकवायचे. हात छाती शेजारी. पायातलं अंतर कमी करून घ्यायचे आणि सावकाश छातीचा भाग वर उचलून होल्ड करायचे आसन. हे आसन तुम्ही कमीत कमी 3 वेळा करू शकता. सुरुवातीला 10 सेकंद, नंतर 15 सेकंद असं त्याचा कालावधी वाढवत न्यायचा. रिलॅक्स करून घ्यायचे. हात शरीराच्या बाजूला. मान कलती करून घ्यायचे. खूपच जास्त ताण जाणवत असेल तर मध्ये एक ब्रेक घेऊ शकता. करणार आहोत पुन्हा एकदा. कपाळ जमिनीवर टेकवून घ्यायचे. हात छातीच्या शेजारी आणि यावेळेस मात्र हात कोपरातून सरळ करून घ्यायचे. दुसरा प्रकार आणि नजर छताकडे. आसन स्थिती पूर्ण करून झाल्यावर स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. सोडणार आहोत आसन. सावकाश कपाळ जमिनीवर टेकवायचे. हात शरीराच्या बाजूला सोडायचे आणि पायातलं अंतर वाढवून रिलॅक्स व्हायचे. करणार आहोत पुन्हा एकदा. कपाळ जमिनीवर टेकवायचे. हात छातीच्या शेजारी. सावकाश पूर्ण छातीचा भाग पुढून वरती उचलायचा आहे. पायात अंतर झालं असेल तर ते कमी करून घ्यायचं आहे. आसन स्थिती पूर्ण झाल्यावर होल्ड करायचा प्रयत्न करायचा आहे. फक्त आपल्याला कमरेपासून छातीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. ही अशी चूक करू नका. शरीर वर वगैरे उचलायचं नाही आहे. ज्यांना खूप कंबरदुखी आहे, ज्यांना थायरॉईडचा प्रचंड त्रास आहे, ह्या लोकांनी हे आसन केलं त्यांना खूप जास्त इफेक्ट मिळेल. ज्यांना अगदी खूप कंबरदुखी आहे आणि खूप गुडघेदुखी आहे ती लोकं पण हे आसन सहज करू शकतात. रिलॅक्स करून घ्यायचं आहे शरीर. करणार आहोत पुन्हा एकदा. दोन्ही हात छाती शेजारी न घेता खाली. थोडे हात खाली आपल्याला घ्यायचे. आता हा पुढचा प्रकार करतो आहे आपण. हात थोडे छातीच्या खालच्या बाजूला. आपली बेंबी जिथे संपते तो पोटाचा भाग. हात पूर्ण सरळ करून छातीचा भाग वर उचलून घ्यायचा आहे. पायात जर अंतर झाला असेल तर ते कमी करून घ्यायचे. नजर छताकडे. सावकाश आसन सोडणार आहोत. कपाळ जमिनीवर टेकवून घ्यायचे. रिलॅक्स करून घ्यायचे. हात छातीच्या बाजूने शरीराच्या बाजूला ठेवायचे. मान कलती करून घ्यायचे. करणार आहोत पुन्हा एकदा. कपाळ जमिनीवर टेकवून घ्यायचे. हात आता आपल्याला छातीच्या खालच्या बाजूला कमरेजवळ ठेवायचे आणि सावकाश छातीचा भाग वर उचलून धरायचा आहे. हात कमरेतून कोपरातून सरळ. बघणार आहोत छताकडे. पायात अंतर झालं असेल तर ते कमी करून घ्या. कमरेचा भाग वर उचलायची चूक नाही करायची आपल्याला. फक्त छातीचा भाग वर उचलायचा आहे. सावकाश. जर छताकडे बघणं शक्य नसेल तर समोर बघितलं तरी चालेल. रिलॅक्स सोडणार आहोत आसन. कपाळ जमिनीवर टेकवायचे आणि हात शरीराच्या बाजूला. जर खूप जास्त ताण जाणवत असेल तर कपाळाखाली एकावर एक 2 हात घ्यायचे तळवे आणि पायातलं अंतर थोडं वाढवायचे आणि करणार आहोत मकरासन. मकरासन हे विश्रांतीकारक आसन आहे. शरीरावर खूप जो ताण आलेला आहे तो तुम्ही दूर करू शकता. करणार आहोत पुढचं आसन. दोन्ही हाताच्या मुठी करून जांघेखाली घ्यायच्यात आणि हनुवटी जागेवर टेकून ठेवायचे.
सावकाश दोन्ही पाय जुळलेल्या स्थितीत वर उचलायचे. सावकाश होल्ड करायचं आहे. आसन सोडणार आहोत. हाताच्या मुठी सोडून शरीराच्या बाजूला करायच्यात. पुन्हा एकदा हेच आसन करणार आहोत आपण. हनुवटी जागेवरून उचलून न देता फक्त आपल्याला दोन्ही पाय मागणं वर उचलायचे आहेत. सावकाश दोन्ही पाय मागून पूर्ण वर उचलायचे आहेत. ज्यांना खूप युरिन लिकेजचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे आसन खूप चांगलं काम करतं. सावकाश पाय जमिनीवर टेकवायचे. हाताच्या मुठी सोडून हात बाहेर काढायचे. मान कलती करून घ्यायचे. शरीराच्या बाजूला हात ठेवलेले आहेत आपले. रिलॅक्स व्हायचे. दोन्ही हात घेणार आहोत कपाळाखाली. हाताचे तळवे एकावर एक ठेवून मान कलती करून घ्यायचे. पायातलं अंतर वाढवून रिलॅक्स होऊ शकता. एक आसन केल्यानंतर शरीराला रिलॅक्स करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे पुढचं आसन करण्यासाठी शरीराची ताकद वाढते. तुम्ही कितीही सराव केलात योगाचा, कितीही आसनं तुम्हाला चांगली जमलीत तरी रिलॅक्स होणं खूप आवश्यक आहे. पुढचं आसन करण्यासाठी शरीराने आणि मनाने तयार व्हायचं आहे. पाठीवर झोपून घ्यायचं. थायरॉईडसाठी अतिशय उपयुक्त असं आसन करणार आहोत आपण, मत्स्यासन. मत्स्यासन करण्यासाठी दोन्ही पायातलं अंतर कमी करून घ्यायचे. पाय जुळवून घ्यायचे आणि पहिलं बघणार आहोत अर्ध मत्स्यासन. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात डोक्याच्या बाजूला घेऊन सावकाश मान उचलून टाळू जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. पायातलं अंतर कमी करून घ्यायचं आहे. मत्स्यासन थायरॉईडवर खूप चांगलं काम करतं. सावकाश आसन सोडणार आहोत. हाताचा आधार घेऊन मान सैल करून घ्यायचे आहे. पुन्हा एकदा आपण करणार आहोत. दोन्ही हात मानेशेजारी ठेवायचेत आणि हाताने सपोर्ट करत टाळू जमिनीवर टेकवायचा आहे. डोक्याचा भाग वर उचलून सावकाश टाळू जमिनीवर टेकवायचे. अर्ध मत्स्यासन. पायात अंतर झालं असेल तर ते कमी करून घ्यायचं आहे. पाय जुळलेले ठेवायचे आणि वर टाळू जमिनीवर टेकवायचं आहे. कमीत कमी 15 सेकंद तरी केलं पाहिजे हे आसन. याचे तुम्ही 3 रिपिटेशन्स करू शकता. थायरॉईड ग्रंथीवर ह्याचा खूप चांगला प्रभाव पडतो. करणार आहोत पूर्ण मत्स्यासन. खाली मांडी घालून घ्यायचे. दोन्ही पायाची मांडी घालून घ्यायचे. दोन्ही हातांनी आधार देत सावकाश डोकं वर उचलून टाळू जमिनीवर टेकवायचे. हातांनी पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करायचा आहे. आसन स्थिती पूर्ण झाल्यावर स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडणार आहोत. हाताने आधार घेत डोकं सोडवून घ्यायचे. पाय सरळ करून घ्यायचे. रिलॅक्स व्हायचे. पुन्हा एकदा याच आसनाचा सराव आपण करणार आहोत. मांडी घालून घ्यायची पायाची खाली. दोन्ही हाताने आधार देत सावकाश डोकं वर उचलून टाळू जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे आणि हाताने पायाचा अंगठा खाली पकडायचा प्रयत्न करायचा आहे. ही झाली आसनाची पूर्ण स्थिती. कमीत कमी प्रत्येक आसन 3 वेळा तरी केलं पाहिजे. सावकाश आसन सोडून घेणार आहोत. मान सावकाश सैल करून घ्यायचे आणि पाय सरळ करून घ्यायचे. या स्थितीतलं आणखीन एक पुढचं आसन आपण बघूया. दोन्ही पाय कोपरातून दुमडून जवळ घ्यायचे. पाय दुमडलेल्या स्थितीत जवळ घ्यायचे शरीराच्या आणि सावकाश खालनं आपल्याला कंबर वर उचलायचे. हात तुम्ही वर डोक्याच्या बाजूला ठेवू शकता किंवा खाली तुम्हाला कमरेजवळ ठेवायचे असतील तर ठेवू शकता. होल्ड करायचे. सावकाश सोडणार आहोत. कंबर टेकवून घ्यायचे. ह्याचंच व्हेरिएशन असं आहे. हाताने पायाचे अँकल पकडायचे आणि कंबर वर उचलायचे. कदाचित तुमचे हात नाही लागणार पायाच्या अँकलला म्हणून मी दुसरा पर्याय सांगितला. हात डोक्याच्या वर घेऊन
कंबर उचलायची सुरुवात करू शकता. सावकाश आसन सोडणार आहोत. पुन्हा एकदा हाताने अँकल पकडायचेत आणि कमरेचा भाग सावकाश वर उचलायचा आहे. होल्ड करणार आहोत. 10 सेकंदापासून होल्ड करायची सुरुवात करून तुम्ही हा वेळ वाढवू शकता. सावकाश कंबर खाली टेकवून घेणार आहोत. रिलॅक्स करून घ्यायचं आहे. हात डोक्याच्या बाजूला, मान कलती करून घ्यायचे आहे. पायात अंतर वाढवायचं आहे. शरीरावर आलेला ताण काढून टाकायचा आहे. पुढचं आसन बघणार आहोत. पाय दुमडून जवळ घ्यायचेत. पायातलं अंतर पूर्ण कमी करून घ्यायचं आहे. पाऊलाला पाऊल, गुडघ्याला गुडघे लागलेल्या स्थितीत, हात डोक्याच्या वर आणि असेच पावलं टेकलेली एका बाजूला फिरवून घ्यायचे. मान विरुद्ध बाजूला. हे बघा माझे कसे गुडघे एकावर एक आहेत आणि पावलावर पाऊल आहे. कमरेला पूर्ण छान पीळ मिळतो आणि इतकं रिलॅक्स होतं ना, कंबर इतकी रिलॅक्स होते. आता दोन्ही पाय विरुद्ध बाजूला आणि मान विरुद्ध बाजूला फिरवून घ्यायचे. असे पायाचे तळवे एकावर एक आणि गुडघे वर गुडघा अशी पोझिशन घेतली की कमरेला पूर्ण पीळ मिळतो. ज्या बाजूला गुडघे फिरवू त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला मान फिरवायचे आहे. पुढचा प्रकार करूया. 2 पायातलं अंतर वाढवायचे. हात डोक्याच्या वरच्याच बाजूला आणि अंतर घेतलेल्या स्थितीतून आपल्याला पाय जमिनीच्या बाजूला टेकवून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आता ह्या वेळेस जो गुडघा खाली टेकलेला आहे त्याच्या तळव्यावर दुसऱ्या पायाचा गुडघा येईल. पायातलं अंतर आपण वाढवलेलं आहे. ज्या बाजूला पाय फिरवू त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला मान फिरवून घ्यायचे. करणार आहोत दुसऱ्या बाजूने. मान इकडे बघून घ्यायची तर आपल्याला गुडघे विरुद्ध बाजूला फिरवायचे आणि जो गुडघा खाली गेलेला आहे त्याच्या तळव्यावर दुसऱ्या पायावरचा गुडघा टेकेल. अशा स्थितीत आपल्याला शरीर फिरवून घ्यायचे. पूर्ण कमरेला जसा आपण कपडा पिळतो तसा पीळ बसतो. छान ताण येतो आणि जो काही व्यायाम करून आलेला शरीरावर ताण असेल तो पूर्ण निघून जातो. रिलॅक्स करून घ्यायचे. शरीरावर जिथे कुठे ताण जाणवत असेल तो दूर करून घ्यायचा आहे. शरीर पूर्ण रिलॅक्स करून घ्यायचं आहे. शेवटचं आसन ह्यातलं बघणार आहोत आपण. दोन्ही हात सीटच्या खालीच घ्यायचे आहेत आपल्याला आणि सावकाश आपण दोन्ही पाय वर उचलून धरणार आहोत. आता ही प्रत्येकाची कॅपॅसिटीप्रमाणे धरू शकता तुम्ही. होल्ड करायचे. जितका वेळ होल्ड करता येईल तितका वेळ होल्ड करायचे. सावकाश पाय जमिनीवर टेकवून घ्यायचे. करणार आहोत पुन्हा एकदा. दोन्ही हात कमरेखाली दाबून घ्यायचेत म्हणजे आधार मिळतो आणि सावकाश दोन्ही पाय एकाच वेळेस वर उचलायचेत. जितका वेळ पाय होल्ड करताल तितका तुम्हाला पोटावर, ओटीपोटावर खूप चांगला ताण जाणवेल. ज्यांना खूप युरिन लिकेजचा त्रास आहे, ओटीपोट ज्यांचं सुटलेलं आहे त्यांच्यासाठी हे आसन खूप परिणामकारक आहे. दोन्ही पायात अंतर वाढवून घ्यायचे. हात शरीराच्या बाजूला, मान सावकाश कलती करून घ्यायचे. पूर्ण शरीरावरचा ताण काढून घ्यायचा आहे. करणार आहोत शवासन. श्वास संथ होत आहे. पूर्ण आपलं पूर्ण ध्यान श्वासावर केंद्रित करून घ्यायचं आहे. योगासनामुळे शरीरावर जिथे कुठे ताण जाणवत असेल तिथे मनाने जाऊन तो ताण दूर करायचा प्रयत्न करायचा आहे. शवासन हे विश्रांतिकारक आसन आहे. मनात इतर कुठलाही विचार येऊन द्यायचा नाही आहे. विचार आला तर त्याच्यावर पुन्हा विचार करायचा नाही आहे. श्वासात हवा आत येताना, बाहेर जातानाचा हवेचा थंड स्पर्श, गरम स्पर्श नाकामध्ये जाणवतो. त्याच्यावर आपलं पूर्ण ध्यान केंद्रित करून घ्यायचं आहे.
श्वास येतोय जातोय. शरीरावर जिथे कुठे ताण जाणवत असेल तिथे मनाने जाऊन तो ताण दूर करून घ्यायचा आहे. शरीर पूर्ण रिलॅक्स करून घ्यायचं आहे. सावधान आसन सोडणार आहोत. पायातलं अंतर कमी करून घ्यायचं आहे. सावकाश मान सरळ करून डोळे उघडून घ्यायचे. नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ कसा वाटला ते. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.